ए माघारी बोलतात का बायकोला? काय रे मोठी ना ती? वहिनीला माघारी बोलतात का? टाकीन ठोका म्हणती ती. मधुरा तुला आवडतो का ह्यो? आणि मोया मोया म्हणजे काय? ती मला म्हणलं मधुरा म्हणली मोया मोया म्हणजे मला लय आवडते तू. पप्पाला सांगितलेलं पप्पाला सांगितलेलं मधुरा ही कविताची लेख आहे मैत्रिणींना. दाखव काय आणलं. किती दिलं मग? 1.5 लिटर. 1.5 लिटर. आज करायचं आहे गरमच आहे काय ग? गरम कडून चांगले. आज करायचे आहेत लाडू. तर मला तूप कमी पडलेलं मैत्रिणींना ती पण आण. माऊली तूप 70 20 18 46 21. एकदा खाऊन तर बघा, एकदा घेऊन तर बघा. चला तुम्हाला आज आम्हाला काढायचे तर इथं कमीत कमी 10 ते 12 किलोचे लाडू. त्याच्यासाठी आम्हाला लागणार आहे तूप. आणि तूप किती राहिले दाखवते तुम्हाला. संपलंय सगळं. हा पडदा ना वरती घेतलेला. 1 मिनिट आला का? वरच जातोय खालीच येतोय वर जायचं ते. हा हे असं पाहुणं रावळं कोणी आलं की आपल्याला लगेच वर घ्यायचं. तर तूप संपलेलं आहे. तिथं दिसतंय का तुम्हाला? एवढी अर्धीच भरणी राहिलेली आहे तुपाची. आणि हिथं पण आहे ही बारकी पावशेरची राहिली दिसते का? आणि मग एवढं तूप मला पुरणार नाही. त्याच्यामुळं मग मी हे परत मागवलं माऊली तूप. आणि गरमच आहे या. मला वाटतं भरूनच दिलंय हो का. टेस्ट खूप छान राहते. एकदम असं मोया होतं माणूस. भरती बबी झालं कडवून सगळं. किती आज? 11 किलोची ऑर्डर. ओके. कसं काय वाटतंय मग? कटाळा येतोय का ग? भरून आली आता फ्रीज मध्ये ठेवून. कटाळा येतो का ग? आताच भरून आली. पनीर गरम पनीर होय. पनीर बी जातंय त्या दिवशी 15 किलो एकदाच. संध्याकाळचं 12 वाजेपर्यंत सगळे कुठाला चालले. आम्ही सांगितलंय का 7 वाजता त्या बाबांनी. त्याच्यावर मग आम्ही आणायला 8 नाना आणायला बसते इकडं 8:30 वाजेपर्यंत इकडं. त्यात लाईट गेली परत. काय दिसाना. मग 9 पासून 10 वाजेपर्यंत चांगलं तापत होतं दूध. त्याच्यावरती दुधाचा कुटाणा 2 वतायचं. 2-3 लाद्या केल्या ना. केले का? 3 लाद्या केल्या 5-5 किलोच्या. बघा माऊलीवाल्यांचं कसं चाललंय. भारी चाललंय नको बिझनेस लोय. कसं काय वाटतं? मम्मीला किती हजाराचा फोन आणला? मम्मीला 23,000चा फोन आणला कविताला तुपिकून. मैत्रिणीनं क्वालिटीज खूप छान आहे. तुमच्या घरी जे लाडू जातात ना त्यासाठी मी हे तूप वापरते. आहे तिथं पण संपलंय त्याच्यामुळं मी लगेच ऑर्डर टाकली. कारण का मला पावडर आणि लसणाची चटणी सांगितली. किती सॅम्पलला पाहिजे कोणाला तरी. बनवले देते की म्हणावं. आता तयार नाही. लसणाची चटणी नाही तयार मम्मीला. किती किलो म्हणजे कशी किलो? लसणाची चटणी 600 रुपये किलो आहे. आणि मिरची पावडर ती 550. लसूण महाग आहे ना ग त्याच्यामुळे रेट वाढवले. मम्मीला म्हणा बनवले. ती त्या तिची आवडली का? दिलेली आवडली असेल. नो प्रॉब्लेम. मग आता चल चहा प्यायचा का? तुला काय करायचं आता? तर चल अकाउंटला सोडते पैसे. पैसा कशाला हे करते मग म्हणलं आता आईला चांगली दिली आणि खराब मला ठेवली. तर लग्न झालं सासूला चांगली दिली मग खराब काय. बरोबर. चटणी खायची का? मला द्या ना थोडीशी चटणी द्यावं ना बाय. मैत्रिणींना आज काय काय बेत आहे बघा. आणि आज माझ्या लिकीनी स्वयंपाक केला. इतका छान केलाय ना. खूप मस्त केलाय. आज काय बाबा हालने भानगड नाही. आणि अजून लोणचं पण आहे. आज सुवर्णाताईंकडून घेतलेलं लोणचं. मिरचीचं लोणचं आहे. आंब्याचं लोणचं आहे. वरती मांडणीवरती ती कधी दा हे आता असं खाल्ल्यावर मैत्रिणींना कशी वाळायची.
ह्यातमध्ये लसणाची चटणी घेतली. ही बेसन पोळीसाठी तेल घेतलेलं होतं दिदीने, त्यातच मी घेतलंय. आणि इकडं ही लसणाची चटणी आहे. हाय की तांबे बी घेते की. तर हे असं आम्ही, आणि नानी किती छान लागतं व लसणाची चटणी लय चविष्ट आहे. हे लेकीचं ताट आहे माझ्या. आणि त्यातमध्ये ते काढलं ह्याचं मिरचीचं पण आहे दिदा, ती पण घे. ही वय लिंबाचं नानीला दे की. थोडस दे. आवडतं ना आवडतं. हे असं जेवण असल्यावरती नानी 5 स्टार हॉटेलमधल्या जेवणाला सुद्धा महाग सारतं. थोडस दे, इतकं नॉर्मल इतकं नको. मिरचीचं पण घे बाळा. तर मिरचीचं लोणचं मला लय, आणि मी ही सुवर्णताईंकडून लोणचं मागवते. जर कुणाला पाहिजे नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला नंबर पाठवून ताईंचा. तो तिथं मांडणीवर आहे, मांडणीवर ठेवलंय. त्यात लिंबाचं ठेवलेलं आहे त्यात पण, आणि त्यात आहे मिरचीचं घे. आणि ती मिरची अजिबात तिखट लागत नाही. लिंबाचं लोणचं मी करू शकते. हां अजून दे मिरच्या. नाही मला आवडतात खूप. ती आवडती काय तिला खाती. पण किती मिरच्या आहेत? 4-5 असते. बस एका घासाला एक मिरची जरी असेल ना तरी मला आवडते, नो प्रॉब्लेम. आणि ही लसणाची चटणी तर असू द्या. आता एवढं सगळं खातो आणि लागतो कामाला. कुणाला आवडतं असं जेवण नक्की सांगा. आणि एकदा मला दीदीचा भात बघितला ना, आईला भूक लागली, उगाच व्हिडिओ बघितला. तर असू द्या, बाय.